नमस्कार, आपण पाहत आहात SD न्यूज महाराष्ट्र, आपलं आवडतं मराठी YouTube न्यूज चॅनल। राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवार एप्रिल 20 रोजी सायंकाळी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी माजी मंत्री आमदार सतेज बंटी पाटील, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, भगीरथ भालके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे, महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लोकनेते विलासराव देशमुख व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मैत्री राज्याने व देशाने पाहिली आहे। हे नाते जोपासण्यासाठी आम्ही आज येथे आलो आहोत। सोलापूरचे भाजप उमेदवार हे मूळचे बीडचे आहेत, त्यांना सोलापूरकर स्वीकारणार नाहीत। हे पार्सल परत बीडला पाठवा। भाजप सरकार गेली दशक सत्तेवर आहे, त्यांनी सामान्य माणसाला काही दिले नाही। 2 कोटी नोकऱ्या दिल्या नाहीत, शेतीमालाला भाव दिला नाही, सोलापुरात एखादा मोठा उद्योग उभारला नाही, त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर करा असे त्यांनी सांगितले। पुढे बोलताना ते म्हणाले की सोलापूरची ओळख काँग्रेस पक्षाच्या अथक परिश्रमातून झालेली आहे। सोलापूरची सेवा सुशीलकुमार शिंदे यांनी केली, या जिल्ह्याचे नाव देश पातळीवर मोठे केले। सोलापूरची पाईपलाईन उजनी धरणातून त्यांनी केली, सोलापूरला ऊर्जा प्रकल्प केला। काँग्रेस गॅरंटी कार्डकडे पाहून मतदारांनी मतदान करावे। भाजपने महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण केले। माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला असे सांगून त्यांनी येत्या 7 मेला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी करावे असे आवाहन केले।